9 रोजी भारतीय वायुदलाचा पाकिस्तानला चकवा. पाक रडारचं लोकेशन मिळवण्यासाठी सोडली डमी लढाऊ विमानं. घाबरून पाकनं डमी विमानांवरच सुरू केला मारा. यामुळे लोकेशन कळल्यानं रडार्स भारताकडून उद्ध्वस्त. भारताकडून पाकिस्तानच्या भोलारी हवाई तळावर 4 ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी हल्ला. पाकिस्तानच्या माजी हवाई दल अधिकाऱ्यांकडून मान्य. मोठ्या संख्येनं पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग गुजरात दौऱ्यावर. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भुज एअरबेसला भेट देत वायुदलाच्या अधिकाऱ्यांचं केलं कौतुक. ऑपरेशन सिंदूर अद्याप संपलेलं नाही. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पुनरुच्चार. ऑपरेशन सिंदूर हा केवळ ट्रेलर होता. योग्य वेळी संपूर्ण सिनेमा दाखवू असंही केलं वक्तव्य. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जवानांना भरवली मिठाई. भुज हवाई तळावर जवानांना त्यांनी मिठाई भरवली. भारत आणि पाकिस्तान डीजीएमओंची पुन्हा बातचीत. दोन्ही देशांमध्ये विश्वासाचं वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न. पाकिस्तानी उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य. पाकचे उपपंतप्रधान मोहम्मद इशाक दार यांनी घेतली ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डेव्हिड लॅमी यांची भेट. इस्लामाबादमध्ये दोघांची भेट झाल्याची माहिती. दोन्ही नेत्यांनी पाकिस्तान भारत युद्धबंदीसह प्रादेशिक घडामोडींवर चर्चा केली. शांतता चर्चेच्या आडून पाकिस्तानचं काश्मीरसाठी रडगाणं. चर्चेसाठी आमची तयारी, मात्र चर्चा काश्मीरसह झाली पाहिजे. शरीफ यांची अट. चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होईल. भारताकडून भूमिका स्पष्ट. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची तालिबान्यांशी देखील चर्चा. अफगाणने केलेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ भारताकडून स्वागत. भारत अफगाणिस्तान संबंधीच्या खोट्या बातम्या फेटाळल्याचंही स्वागत. IMFनं पाकिस्तानला केलेली मदत न रोखल्याबद्दल अमेरिकेच्या माजी संरक्षण अधिकाऱ्याची ट्रम्प यांच्यावर टीका. पहलगाम हल्ल्यानंतर IMFनंच मदत नाकारायला हवी असल्याचं देखील व्यक्त केलं मत. तुर्कीने पाकिस्तानला केवळ शस्त्रच नाही तर ती चालवण्यासाठी सैनिक देखील पाठवले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये 2 तुर्की सैनिक देखील मारले गेल्याची सूत्रांची माहिती. भारतात तुर्कस्तानी एअरलाइन्सवर देखील गंडांतर येण्याची शक्यता. तुर्कस्तान एअरलाइन्सच्या भारतातील भागीदारी करारांचंही पुनरावलोकन. विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणाऱ्या कंपनीसोबतचे करार देखील रद्द. तुर्की आणि अझरबैजान सोबतच्या व्यापारावर बहिष्कार. देशभरातील 125हून अधिक शीर्ष व्यावसायिक नेत्यांचा मोठा निर्णय. तसंच तुर्की आणि अझरबैजानमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रपट चित्रित करू नयेत. भारतीय चित्रपट उद्योगाला केलं आवाहन. पुण्यात सफरचंद व्यापाऱ्यांपाठोपाठ मसाले सुकामेवा संघटनांचाही तुर्कीच्या मालावर बहिष्कार. भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा संघटनांचा निर्णय. पुण्यात तुर्कीतील मसाल्यांवर बंदी घातल्याच्या निर्णयाचं स्वागत. आम्ही देखील नवी मुंबईत व्यापाऱ्यांची बैठक घेऊ आणि मसाल्यांवर बंदीबाबत निर्णय घेऊ. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. भारत सरकारकडून तुर्की कंपनी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची सुरक्षा मंजुरी रद्द. यामुळे कंपनीतील 4000 मराठी कामगार बेरोजगार. शिंदेंच्या शिवसेनेकडून या कामगारांना नवी कंपनीमध्ये पुन्हा कामावर घेतलं जाणार. मुर्जी पटेल यांची माहिती. भारत पाकिस्तान सीमेवरील तनोट माता मंदिर भाविकांसाठी खुलं. ऑपरेशन सिंदूर नंतर वाढत्या वादामुळे मंदिर बंद करण्यात आलं होतं. भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरात तिरंगा रॅली. 18 ते 24 मे मध्ये मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या सर्व ठिकाणी शिवसेनेची तिरंगा रॅली. बीडमधील अंबाजोगाईत आमदार नमिता मुंदडांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली. नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा तसंच नागरिकांचा मोठ्या संख्येनं रॅलीत सहभाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. गोध्राकांडात मोदींना अटक करू नये यासाठी शरद पवारांनी भूमिका घेतली. कॅबिनेट बैठकीत पवारांनी मांडलेल्या प्रस्तावाला मूकसंमती मिळाली आणि मोदींची अटक टळली. राऊतांचा पुस्तकातून खळबळजनक दावा. बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केले. नरकातला स्वर्ग पुस्तकातून खासदार संजय राऊतांचे खळबळजनक दावे. गुजरात दंगल प्रकरणी शहा संकटात असताना बाळासाहेबांनी त्यांना वाचवल्याचा पुस्तकातून दावा. गुजरात दंगल प्रकरणी बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या. संजय राऊतांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकातून दावा.
बाळासाहेबांनी ज्यांना मदत केली ते अमित शहा, शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी निर्घृणपणे वागले. राऊतांचा हल्लाबोल. पवारांच्या उपकारांचे मोदींनी किती स्मरण ठेवलं हे सगळ्या जगानंच पाहिल्याचं देखील हल्लाबोल. अजून खूप काही लिहिता आलं असतं, मात्र आपण मर्यादा पाळल्या. संजय राऊतांची पुस्तकातील लिखाणावर प्रतिक्रिया. आणखी लिहिलं असतं तर हाहाकार माजला असता, असंही वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.